हॅलो. या यूट्यूब चॅनलवरती आपण मागच्या काही दिवसापासून RRB ग्रुप डी चा मॅथमॅटिक्सचा जो पूर्ण सिलेबस आहे याचे आपण सर्व लेक्चर आपण घेणं सुरू केले आहेत. याच्यापैकी जो पहिला टॉपिक आहे नंबर सिस्टीम, हा नंबर सिस्टीम आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण बॉदमास या टॉपिककडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हा नंबर सिस्टीमचे पूर्ण व्हिडिओ याच चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. नंबर सिस्टीम तर तुम्ही तर पूर्ण पहा. एकूण 3 व्हिडिओ आहेत. 3 व्हिडिओ तुमचं पूर्ण नंबर सिस्टीम तिथं कव्हर होईल. आणि नंतर आपण आजपासून इथं बॉदमास जे आहे याचा टॉपिकवरती आपण पाहणार आहोत, ज्याला जवळपास 2 ते 3 लेक्चर याच्यामध्ये पूर्ण टॉपिक हा कव्हर होईल. आणि एकूण मॅथ्ससाठी जे आहेत जवळपास 25 क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले जातील. आणि हे RRB तसेच इतर सर्व परीक्षेमध्ये बॉदमास हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि जवळपास 100% याच्यावरती क्वेश्चन तर राहतो. तर आपण या टॉपिकला सुरुवात करूया. सर्वात अगोदर बॉदमास या टॉपिकमध्ये आपल्याला नेमकं काय आवश्यक असते, तर आपल्याला नेमकीच्या बेसिक ज्या प्रोसेस असतात की जसं की बेरीज, पुन्हा वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ह्या 4 प्रोसेस आपल्याला यायला पाहिजेत. तसंच आपल्याला जेव्हा दिलं असतात तेव्हा याच्यापैकी आपण कोणती संख्या आपण केव्हा करणार, ठीक आहे, किंवा आपण बेरीज केव्हा करणार आणि वजाबाकी केव्हा करणार, किंवा दोन संख्यामध्ये जेव्हा आपण गुणाकार करणार तेव्हा त्या गुणाकार चिन्हाला आल्यानंतर आपण त्याला कोणता आपण चिन्ह देणार, ते सर्व आपल्याला इथे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर बघा, एक तर आपण काय करणार, बेरीज किंवा वजाबाकी जेव्हा आपल्याला करायचं असते, ठीक आहे, म्हणजे सपोज जर आपल्याला असेल प्लस प्लस, तर आपण काय करणार, याची बेरीज करणार. ठीक आहे. किंवा जर समजा असेल प्लस मायनस, तर आपण काय करणार, वजाबाकी करणार. ठीक आहे. किंवा मायनस प्लस असेल तरी आपण काय करणार, वजाबाकी करणार. ठीक आहे. किंवा मायनस मायनस असेल तर आपण काय करणार, बेरीज करणार. ठीक आहे. म्हणजे काय याचा अर्थ, जेव्हा चिन्ह सारखे असतील तेव्हा आपण काय करणार, बेरीज करणार. आणि जेव्हा चिन्ह वेगळे असतील तेव्हा आपण काय करणार, वजाबाकी करणार. सारखे चिन्ह मायनस मायनस तर काय करणार, आपण बेरीज करणार. आणि नेहमी जे उत्तर येईल त्याला चिन्ह आपण काय देणार, मोठ्या संख्येचं आपण त्याला काय देणार, चिन्ह देणार. ठीक आहे. सपोज फॉर एक्झाम्पल म्हटलं मिळतं की 5 मल्टिप्लाइड बाय 3 किती, 15. सपोज जर असेल त्याच्यामध्ये हे जरा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सपोज आपल्याला आता मल्टिप्लिकेशन काय, हा प्लस आहे, प्लस आहे तर मल्टिप्लिकेशन प्लस येईल. जर समजा हा असं असलं -5 मल्टिप्लाय बाय 3, चिन्ह वेगळे आहेत, त्याचा गुणाकार 15 येईल. ठीक आहे. पण हा मायनस आहे, प्लस आहे, काय -15. म्हणजे गुणाकारामध्ये काय होते, जर चिन्ह सारखे असतील, चिन्ह सारखे असेल तर जे उत्तरला चिन्ह कोणतं राहते, प्लस राहते. म्हणजे प्लस राहते कशामध्ये, गुणाकारात. आणि जर चिन्ह जर वेगळे असेल तर गुणाकाराचे उत्तर दे, त्याला चिन्ह काय राहते, मायनस राहते. बेरजेमध्ये आपण चिन्ह कोणतं देतो, मोठ्या संख्येचं आपण नेहमी त्याला चिन्ह देत असतो. ठीक आहे. सारखे असेल तर आपण बेरीज करतो, बेरीज वजाबाकीमध्ये. आणि वेगळे असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. आणि नेहमी चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. तर गुणाकारामध्ये जेव्हा दोन संख्या गुणाकार असतात, जर त्यांचे चिन्ह सारखे असेल तर आपण त्यांना प्लस कन्सिडर करतो, जर चिन्ह वेगळं असेल तर मायनस करतो. सर सपोज -5 मल्टिप्लाय -3 जरी असतं तरी आपलं किती असतं, 15. कारण की दोघांचे चिन्ह कसे आहेत, सारखे आहेत, तर की त्याला प्लस 15. तर आपण ते सॉल्व्ह करूया. बघा, आता नेमकं समजा आपल्या गुणाकारात जेव्हा संख्या दिल्या, सर्व संख्या आपल्याला दिल्या असतात, त्यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार असतात आणि काही ब्रॅकेट असतात, तर आपण त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर पहिलं बॉदमास रूलनुसार पहिला आपला हा येईल BO. BO म्हणजे काय होतं, ब्रॅकेट ऑफ. तर सर्वात अगोदर आपण कंस म्हणजे ब्रॅकेट सोडणार. ठीक आहे. आता ब्रॅकेटमध्ये आपले 3 प्रकारचे ब्रॅकेट असतात. हा तर आपला राऊंड ब्रॅकेट, दुसरा येतं मेहरपी कंस. ठीक आहे. आणि तिसरा असते आपला स्क्वेअर ब्रॅकेट. सर्वात अगोदर आपण हा राऊंड ब्रॅकेट सोडवायचा, नंतर मेहरपी, आणि एकदम शेवटी आपला स्क्वेअर ब्रॅकेट सोडवायचा. ठीक आहे. आता जेव्हा या प्रोसेसपैकी म्हणजे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, सर्वात अगोदर काय करणार, आपण भागाकार करणार, नंतर आपण गुणाकार करणार, नंतर बेरीज करणार, नंतर एकदम शेवटी वजाबाकी तर करणार. ठीक आहे. या सिक्वेन्सनं आपण सॉल्व्ह करणार. तर आपण सरळ सरळ क्वेश्चनकडे आपण वळूया, बघूया आपण. तर आता बघा, पहिला क्वेश्चन दिला आपल्याला इथं की इथं याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. सर्वात अगोदर आपण चेक करायचं म्हणजे कुठं ब्रॅकेट आहे का. ब्रॅकेट इथं हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा हा मेहरपी ब्रॅकेट आहे, आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा हा राऊंड ब्रॅकेट आहे. तर सर्वात अगोदर आपण हा राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. तर राऊंड ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, 24 -13 -3. आता -13 -3 दोघांचे चिन्ह सारखे आहेत, या दोघांची बेरीज होईल.
म्हणजे 24 मायनस 13 मायनस 3 म्हणजे किती झालं इथं 24 मायनस 13 मायनस 3 मायनस 16 आणि या दोघात चिन्ह वेगळे आहेत. आता याची वजाबाकी होईल. 24 मधून 16 गेले आले 8. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटच्या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळेल 8 मिळेल. म्हणजे आपल्याला काय होईल इथं 4 प्लस 1/6 मल्टिप्लाय इन ब्रॅकेटमध्ये हा आता किती स्क्वेअर ब्रॅकेट किती आहे -12 आहे मल्टिप्लाय इथे किती येईल 8 येईल आणि डिवाइड मध्ये आता इथे किती आहे 20 - 4 म्हणजे किती झालं 16 बरोबर आहे. तर काय येणार 4 प्लस 1/6 इन ब्रॅकेटमध्ये -12 मल्टिप्लाइड -96 डिवायडेड बाय 16 तर किती 4 मल्टिप्लाय 1/6 मल्टिप्लाय इथं 16 × 16 16 × 96 -6 येणार ठीक आहे 6 काय जाईल इथं कॅन्सल इथं प्लस साठी काय जाईल किती 4 प्लस 6 कॅन्सल तर इथं काय -1 ठीक आहे. तर 4 प्लस -1 म्हणजे किती 4 - 1 किती येईल 3 म्हणजे आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा काय झालं इथं तर इथं 16 झाला क्वेश्चन. आता ऑफ म्हणजे असते गुणाकार ठीक आहे. तर आपण त्याला सॉल्व्ह करूया. तर हा जो राऊंड ब्रॅकेट आहे राऊंड ब्रॅकेट आपण कन्सिडर करूया इथपर्यंत 3 पर्यंत ठीक आहे. तर आपण अगोदर राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करू ठीक आहे. दिले याच्यामध्ये पहिले भागाकार करेल 4 2 8 म्हणजे किती उत्तर आलं 2 ठीक आहे. गुणिला 2 -1 प्लस 3 बी 2 4 -1 प्लस 3 म्हणजे किती 3 प्लस 3 म्हणजे किती 6 म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचा आपला आन्सर काय आलं 6 आलं. 6 त्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करून बघायचं त्याला 16 मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 मायनस 2 ऑफ इन ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे 14 ऑफ 2 म्हणजे 14 ऑफ म्हणजे गुणाकार 2 28 ठीक आहे मायनस आता हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे याचं उत्तर किती आपलं 6 आलं ठीक आहे. आणि ब्रॅकेट कम्प्लीट येतं ब्रॅकेट ठीक आहे किती 16 मायनस इन ब्रॅकेटमध्ये 5 मायनस आता किती 16 2 28 28 म्हणजे इथं काय येईल 28 मायनस 6 ठीक आहे म्हणजे किती 16 मायनस इन ब्रॅकेटमध्ये 5 मायनस 2 28 मधून 6 गेल्यानंतर 22 ठीक आहे किती 16 इन ब्रॅकेटमध्ये 5 मायनस किती 44 आणि 16 मायनस प्लस आहे मायनस होईल 44 मधून 5 मायनस करा आले 39 आणि मोठी संख्या 44 आहे म्हणजे मोठ्या मायनस साइन दिलं -39 आता काय मायनस मायनस पुन्हा दोघांचा गुणाकार आहे मायनस मायनस काय होतील प्लस होईल म्हणजे 16 प्लस 39 आणि 16 आणि 39 किती होतात 55 म्हणजे आपल्याला हे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर तर याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा फाइंड द व्हॅल्यू दिले इथं तर आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह आपण ठीक आहे ब्रॅकेटमध्ये काय दिलं हे दिलं ठीक आहे आणि याला इकडे सॉल्व्ह करणार ठीक आहे फिर 5 ऑफ 5 ऑफ 2 मायनस 3 5 दोन्ही 5 ऑफ म्हणजे काय गुणाकार 5 दोन्ही 10 मायनस 3 म्हणजे किती 7 ठीक आहे मल्टिप्लाय इकडे किती येईल 4 इथे किती 4 5 किती 5 आलं ठीक आहे 7मधून 2 नंतर 5 आलं आणि इकडे किती आहे डिवाइड इथे किती आहे 14 या पद्धतीचं आहे ते ठीक आहे इथं हा भाग आहे ना बरोबर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल इथं हा भागाकार आहे इथे आणि हा गुणाकार आहे तर बॉडमास नुसार आपण अगोदर करणार भागाकार नंतर करणार गुणाकार तर 7 दोन्ही 14 गुणेला 4 आणि गुणेला 5 किंवा 4 आपण किती 4 दोन्ही 8 8 पंच 40 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर तर होईल याच्यामध्ये ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण थोडेसे तर हँग होत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी पीची किंमत शोधायची आहे तर आपण याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. काय दिलं इथं 45 आता आतमध्ये बघायचं 2-3 ब्रॅकेट दिले आतमधला ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करून घेऊ आपण ठीक आहे. काय येतं 45 मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 28 मायनस राऊंड ब्रॅकेटमध्ये 37 आता हा जो 15 ज्याला आपण राऊंड ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर काय होईल ते -15 आणि पी काय येईल मायनस मायनस काय होईल प्लस पी ठीक आहे आणि ब्रॅकेट कम्प्लीट इकडे किती आहे 58 ठीक आहे. आता मी नेहमी इकडे 58 देणार नाही शेवटी आपण त्याला 58 घेऊया ठीक आहे 45 मायनस इन ब्रॅकेटमध्ये 28 आता मायनस इन ब्रॅकेटमध्ये 37 मायनस 15 करा
किती आपलं उत्तर येते 22 प्लस पी, ठीक आहे, इक्वल टू 58 जे आहे ते. आता 45 मायनस, आता हा 28 मायनस 22 हे बाहेर आणि मायनस पी येणार, ठीक आहे. पुन्हा किती येईल 45 मायनस, आता 22 28 मधून 22 गेला किती राहते 6 आणि मायनस पी, ठीक आहे, इज इक्वल टू किती 58. तर किती होईल रे 45 मायनस 6 मायनस मायनस प्लस पी येणार, हे किती 58, ठीक आहे. तर किती राहते ते 45 मधून 6 मायनस झाल्यानंतर किती राहते 39 प्लस पी बरोबर 58. म्हणजे पी बरोबर काय येईल 58 मधून मायनस 6 39 करावं लागेल आणि 39 18 मधून 9 गेलं तर 9 आणि पुन्हा 4 गेलं तर 1, म्हणजे आपलं किती उत्तर येईल पी इक्वल टू किती येणार 19 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं काय म्हणते इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपण बघा अशा अशा क्वेश्चनमध्ये काय इथं रूट जो आहे रूट निघू शकते, कॅच रूट आहे. तर हे वर्ग करायचा आहे 29चा वर्ग आहे म्हणजे रूट निघेल 29, ठीक आहे. म्हणजे आता इथून काय काढायचं आपण इथून 11 कॉमन काढा, ठीक आहे. इथून समजा आपण 11 कॉमन काढला आपण आतमध्ये किती राहते 31 अधिक 77 अधिक किती 12 भागेला ते किती आहे 112 भागेला इथे किती येते 29 आणि सॉरी 100 आहे ना 112 मायनस हे इथं मायनस याचं रूट किती येते 29 प्लस 28, ठीक आहे. या दोघांचं किती येईल मायनस 1 येऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे हा किती येईल का 11 ब्रॅकेटमध्ये 31 अधिक 77 आणि 12 2 9 1 10 0 चला 1 1 2 9 3 12 म्हणजे 120, ठीक आहे. भागेला किती येईल हे 112 मायनस हा 1 येऊन जाईल म्हणजे किती 112 मायनस 1 म्हणजे किती 111 येते. याला आपण गुणून घेऊया 0 11 2 22 आजचाला 2 11 11 13 म्हणजे 1320 भागेला येते 110. हा भाग जवळपास करून घ्या येते 13 20 भागेला 111 111, ठीक आहे 111 तील 1 1 1 1 किती राहते 1 आणि 2 0 पुन्हा घ्या पुन्हा किती ते 111 ते 9 9 0 पुन्हा 0 इथं 11 पॉईंट जवळपास इथं 99 आता किती पुन्हा इथं 8 8 जाईल, ठीक आहे. जवळपास म्हणजे आपला आन्सर जवळपास 11.8 हे आपला आन्सर असा पाहिजे. त्यातनी याच्या जवळपास संख्या कोणती आहे तर 11 जवळपास संख्या आहे आपण त्याला आन्सर इथं कन्सिडर करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे द व्हॅल्यू ऑफ कायचा इक्वल टू हिची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. तर सरळ सरळ आपण इथं सिम्प्लिफाय करूया 2×10 म्हणजे काय आलं 60 भागेला भागाकार 10 पहिले ब्रॅकेट कम्प्लीट केला आपण प्लस 5 मल्टिप्लाय 2चा पॉवर 8 म्हणजे किती होते क्यूब 8 आहे 2 पॉवर 3 म्हणजे 8 मायनस 15. आता किती भागाकार आहे गुणाकार आहे बेरीज आहे वजाबाकी आहे. पहिले भागाकार 10 × 60 6 प्लस गुणाकार करून घ्यायचं 5 8 40, ठीक आहे मायनस 15 आणि ठीक आहे किती दिवस आहे तर बेरीज करून घ्या किती 46 मायनस 15 आणि 6 मायनस 5 1 आणि पुन्हा 3 4 मायनस 1 3 म्हणजे आपला आन्सर किती 31 हे त्याचं उत्तर येईल त्याचं. नेक्स्ट बघा आपल्याला हा क्वेश्चन दिला आहे रूट 144 प्लस क्वेश्चन मार्क आहे म्हणजे आपण इथे एक्स घेऊया इज इक्वल टू 4/3/6 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं 42, ठीक आहे. तर वर्गमुळात 144 तर 144 हे कोणाचा स्क्वेअर आहे तर 12चा आहे म्हणजे याचं वर्गमूळ काय निघेल 12 अधिक एक्स. तर यांचा कसं करा 4 × 6 प्लस 3 म्हणजे किती येतं 4 × 6 अधिक 3 भागेला 6 या पद्धतीने करणार मल्टिप्लाय किती ती 42. तर सरळ करणार 6 चूक 24 24 आणि 27 वरती 27 खाली 6 पुन्हा 42, ठीक आहे. तर 6 1 6 6 7 42 म्हणजे आपलं उत्तर किती 27 × 7 म्हणजे किती होते 7 7 49 9 4 7 2 4 18 म्हणजे आपल्याला काय मिळेल तर
12 प्लस एक्स इक्वल टू मिळाला आहे. त्याच्यावर एक्सची किंमत काय येईल 189 मायनस ते प्लस 12चं मायनस 12 ठीक आहे. म्हणजे त्याला 7 पुन्हा 7 पुन्हा 1 म्हणजे किती 177. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर तर येईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये. तर क्वेश्चन दिला आपला क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स इक्वल टू या पद्धतीने ठीक आहे. याचा इथं स्क्वेअर दिलेला आहे आणि बाहेर दिला आहे पॉवर 5. आता बघा जेव्हा आपल्याला अशा वाचलेलं असते म्हणजे सपोज असंख्या आहे ए पॉवर एन आहे आणि आतमध्ये बाहेर एम आहे ज्याचं काय एम रूट ऑफ आहे ना ए पॉवर एन याला आपण कसं होतो ए पॉवर एन वरती खाली एन ठीक आहे या पद्धतीने लिहितो आपण. तसंच याला आपण कसं लिहिणार येतं 243 चा पॉवर 2/5 या पद्धतीने फिफ्थ रूट आहे ठीक आहे ना. तर हा जे असणार आहे ही 100% कोणत्या ना कोणत्या संख्येचं 5वा पॉवर असते ठीक आहे. तर जवळपास आहे 3 आहे तर 3 कोणाच्या 5वा पॉवर असेल 3 असणार येतं. आता 3 बघा कोणाच्या असणार येतं तर एक तर 3 मल्टिप्लाय करायचं होते 3 त्रिक 9 9 त्रिक 27 पुन्हा 81 पुन्हा 3 म्हणजे असं 3चा जर समजा आपण 5चा पॉवर घेतला हे होते 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे हे पण 27 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक 243 म्हणजे आपण असं शकतो त्याला 3 पॉवर 5 आणि याचा पॉवर किती 2/5. आता आपल्याला हे फॉर्म्युला माहित आहे ए पॉवर एम प्लस टी पॉवर एन सरळ सरळ काय होते ए पॉवर एम मल्टिप्लाय बाय एन होते. त्यांचा आपण तसं घेऊया काय 3 पॉवर 5 मल्टिप्लाय 2/5 5 5 कॅन्सल म्हणजे काय आलं 3 चा स्क्वेअर म्हणजे किती 9 ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 5 हे आपलं उत्तर तर नाही ठीक आहे म्हणजे 9 उत्तर ठीक आहे. तर असा क्वेश्चन अशा पद्धतीने सोडवला आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन इथं काय दिलं आहे तर क्वेश्चन आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्या वरच्या आपण आणि इकडे हा गुणाकार पण सॉल्व्ह करूया आणि खाली बघा याला पण सॉल्व्ह करू ठीक आहे. पहिलं एक कितीला येत आहे 0.0112 तो मायनस काय करायचं पॉईंट खाली पॉईंट घेतला आपण 0012 ठीक आहे येते 00100 ठीक आहे हे झालं सॉल्व्ह. आपलं पहिलं काय भेटलं आपण 0.0100 ऑफ ऑफ म्हणजे गुणाकार कायचा गुणाकार इथं 0.14 प्लस 25 50 आणि 1 2 3 डिजिट नंतर म्हणजे काय आलं 0.050 ठीक आहे 3 डिजिट पॉईंट खाली किती येते बे कपे म्हणजे 2 काढला आपण पॉईंट किती तर 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 पॉईंट ठीक आहे. पुन्हा 14 1 14 वरती किती आलं 14 पॉईंट किती नंतर 1 2 3 4 म्हणजे किती 1 2 4 ठीक आहे प्लस इथे किती लिहिता 0.05 ठीक आहे डिवाइड बाय किती 0.0002 या दोघांची आपण ॲडिशन करून घेऊया. पहिलं काय 0.0014 प्लस 0.0500 ठीक आहे 41500 म्हणजे आपला आन्सर काय येतं 0.0514 डिवाइडेड बाय किती आहे 0.0002. आता बघा वरती पण पॉईंट तेवढ्या संख्येनंतर आहे याला आपण तुम्ही एक डायरेक्टली पॉईंट काढून टाका किंवा आपण काय करतो त्याला 2 यावरती पण 1 2 3 4 खाली पण 1 2 3 4 म्हणजे हा पॉईंट मिळवण्याचा काय तो वरती काय सोडून देईल 514 येईल खाली 2 येऊन जाईल ठीक आहे. म्हणजे आपल्या भागाला बेदोनी 4 बेपंच 10 आणि बेसाठी 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं पहिलं हे त्याचं उत्तर तर येईल त्यामध्ये ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथे आपल्याला काय दिलं येतं अशा क्वेश्चनमध्ये बघा सर्व याचा जो पॉवर असतो पॉवर पण विचारला नाही सर्व याचा पॉवर बेस जो हा पाया हा पण सेम करायला पाहिजे. तर 4 गुणिला 4 म्हणजे काय होते 4 चूक 16 म्हणजेच काय 4चा वर्ग आहे याला आपण कसं लिहू शकतो 4चा वर्ग ठीक आहे आणि त्याचा पॉवर 3 ठीक आहे भागेला हा भाग करून घ्या किती ते पहिला 8 सकम 48 6 आणि पुन्हा किती उरले 3 उरले 8 चूक 32 याचा पॉवर किती 4 मल्टिप्लाय मध्ये किती आहे भाग 4 8 32 4चा पॉवर तर 4 आहे ठीक आहे इज इक्वल टू आता हा किती आहे 2 × 2 4 येणार 4 पॉवर इथे क्वेश्चन मार्क आहे आपण प्लस एक्स घेऊया ठीक आहे.
आता याला आपण सॉल्व्ह करूया. किती येईल? हा 4 पॉवर 2 इंटू 3 6 होईल, डिवायडेड बाय हा 4चा काय येते क्यूब येते, म्हणजे 4चा क्यूब त्याचा पॉवर 4 मल्टिप्लाइड बाय 4 पॉवर 4 इज इक्वल टू किती 4 पॉवर x प्लस 4. ठीक आहे. तर आपण याला घेऊया सॉल्व्ह करूया. 4 पॉवर 6 डिवायडेड बाय हा 4 पॉवर किती ना 12 मल्टिप्लाय 4 पॉवर 4 इज इक्वल टू 4 पॉवर x प्लस 4. ठीक आहे. तर आता आपण बघा भागाकारामध्ये जर बेस सारखा असेल तर पॉवरच्या आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो, म्हणजे 4 पॉवर पहिला 6 तर हा भागाकारावर -12 आणि प्लस आहे पुन्हा प्लस 4 आणि इकडे किती आहे x पॉवर 4 पॉवर x प्लस 4. तर याची जर आपण वजाबाकी केली किती 10 म्हणजे 4 पॉवर -2 येते आणि इकडे किती 4 पॉवर x प्लस 4. आता जर समजा कंपॅरिझन आपण केली बेस सेम आहे पॉवर कंपॅरिझन आपण केली तर -2 इक्वल टू काय ते x प्लस 4 याच्यावरून x इक्वल टू -2 -4 म्हणजे किती -6 म्हणजे आपला आन्सर इथे म्हणजे -6 कदाचित हे ऑप्शन -6 असावं म्हणजे आपला आन्सर काय तर 3 ऑप्शन क्रमांक 3 इकडे उत्तर तर असावं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं इथं थोडं मी याला मोठं करतो 7.2 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 0.729 बरोबर इथं क्वेश्चन मार्क आहे एक्स क्यूब अपॉन 2चा क्यूब. ठीक आहे. तर हा आपल्याला याचं क्यूब रूट निघेल तर 729 हा कोणाचा क्यूब आहे 729 हा 9चा क्यूब 0.9चा क्यूब आहे कितीचा क्यूब आहे 0.9चा क्यूब आहे म्हणजे आपल्याला किती येईल 7.9 अपॉन 0.9 याचं क्यूब रूट निघालं इथे किती एक्स आणि हा कोणाचा क्यूब आहे 8चा क्यूब आहे. ठीक आहे. तर याला आपण पॉईंट एक डिव्हिजन तर आहे तर 9 1 9 9 8 72 व ते सरळ सरळ 8 येईल बरोबर एक्स क्यूब अपॉन 8. तर याच्यावरून एक्स क्यूबची किंमत काय येणार 8 मल्टिप्लाय 8 म्हणजेच किती 64 म्हणजेच एक्स क्यूब इज इक्वल टू 64 आणि 64 कायचा क्यूब आहे तर 4चा क्यूब आहे म्हणजे एक्स इक्वल टू किती येणार सरळ सरळ 4 येणार म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. काय इथं हा जो ब्रॅकेट आहे किती इथं या ब्रॅकेट लागू सॉल्व्ह करून घेऊ आपण इकडे. ठीक आहे. किती येईल हा -2 इंटू -1 म्हणजे +2 झाला +2 इंटू 5 +2 म्हणजे हे काय झालं +2 +2 + 5 म्हणजे 7 आणि 7 इंटू 3 ती 21 म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे हा आपला पूर्ण ब्रॅकेट किती झाला 21. तर डिवाइड चिन्ह आहे. ठीक आहे. याच्या किती -2 -8 -10 -14 -14 मायनस मल्टिप्लाय -3 चौत्रिक 42 म्हणजे +42 हा इथं आला आणि याच्या बाहेर किती आहे 63 अशा पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे. आता अशा पद्धतीने दिल्यानंतर आता ह्याच्यामध्ये भागाकार दिला. ठीक आहे. तर भागाकार आहे इथं वजाबाकी आहे आणि ठीक आहे हे आहे. सर्वात अगोदर काय करणार आपण भागाकार करणार ऑब्विसली 21 1 21 21 दोन्ही 42 म्हणजे किती आलं 63 -2 तर किती होणार 61 ऑप्शन क्रमांक D4 म्हणजे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट बघा क्वेश्चन व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इन द कम्प्लेक्स ऑफ क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इथं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारली आहे म्हणजे आपण त्याला पहिल्यांदा आपण याला राऊंड फिगर करूया. पहिलं 11 32 आहे ना 7 आहे पॉईंटच्या अंतर किती 7 आहे म्हणजे त्याला आपण 8 करूया म्हणजे काय 11 32चं काय होईल 11 33 होईल. ठीक आहे. ह्याचं आता पॉईंट नंतर किती येतं 9 9 दिलं आहे तर आपण 1 प्लस करूया म्हणजे किती 1 5चं काय होईल 6 होणार 2 3 1 6 नंतर इथं 8 आहे 8चं 9 म्हणजे 3चं 4 होणार -1754 आणि प्लस इथे किती आहे 2 मल्टिप्लाइड बाय तर 6चं काय होणार 7 होऊन जाईल म्हणजे किती 2847. ठीक आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. तर इथं भाग ठीक आहे या दोघांचे आपण इथं ॲडिशन करून टाकू किती येईल तर पहिलं 1 1 3 3 मायनस दिलं मायनस 10 0 कॅरीला 1. ठीक आहे. यांच्या आपण इथं बघूया 2 3 1 6 मायनस मध्ये दिल्यावरती पण 1 5 1 7 5 4 किती ते 0 कॅरी 1 7 11 1 कॅरीला 1 पुन्हा किती 4 म्हणजे -4170 -4170 आणि याचा गुणाकार किती 7 2 14 4 4 1 4 2 8 9 9 पुन्हा 16 7 4 1 8 1
5. ठीक आहे. तर याची आपण बेस करून घ्यायच्यामध्ये 5694 प्लस किती आपला 1133 किती होते 7 9 प्लस 12 11 8 6 आणि तो मायनस काय करणार आपण 4170 याचा आन्सर किती 7 आणि 12 फार 5 आणि तर 7 मायनस 6 आणि 2 2657 2657 तर पर्यामध्ये आहे काय दिलं इथं 2657 का काही मिस्टेक मध्ये 14 म्हणून 7 म्हणून ठीक आहे 7 मायनस 7 5 7 मायनस 6 2 2657 ठीक आहे. तर काही आहे काय बघा इथं तर हा तर पर्याय तर नाहीच माझ्यामध्ये पुढे मिस्टेक होऊ शकते कदाचित. तर बघा इथे बघा 4-0 किती 7 इथे 0 कॅरीला 1 हां म्हणजे इथं किती येईल 40 आता इथे येईल तर 7 म्हणजे आपलं काही आन्सर यातलं 2757 हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा हा क्वेश्चन दिलेला आहे तर याच्यामध्ये आपण जरा सॉल्व करून घ्या अगोदर. तर काय दिलं आहे तर ठीक आहे या पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर ज्याला आपण थोड्या वेळा सिम्प्लिफाय मान्य करून घेऊया. आता काय दिलं आहे इथं हा शोध दिला आहे म्हणजे 95 मल्टिप्लाय 8/19 याला आपण लिहितो असं प्लस 115 मल्टिप्लाय 17/23 असं लिहितो मायनस 92 मल्टिप्लाय बाय 22/23 बरोबर आहे इज इक्वल टू किती तर किती ते 19 ठीक आहे. तर बघा म्हणजे आता कसं 19 5 किती तर 19 आता याला बघा मॅक्झिमम केसमध्ये भाग जाते 19 1 19 19 5 125 म्हणजे किती आलं 5 मल्टिप्लाय बाय 8 प्लस इथे बघित 23 1 23 23 पंच 115 5 मल्टिप्लाइड बाय 17 मायनस आता इथे किती येईल 23 इथे किती 4 न डिवाइड केलेला 4 मागचे 4 मल्टिप्लाय बाय 22 इज इक्वल टू किती ठीक आहे हे किती आलं 40 17 5 85 मायनस हे किती 88 इज इक्वल टू किती इज इक्वल टू बघायचं ठीक आहे हे किती होतं 125 मायनस 88 तर 125 मायनस मायनस 88 करा जे आता 7 इथं बाय मागडे 3 जे आपला आन्सर जे आहे आपल्याला आन्सर किती येईल 47 त्याचा पर्याय नाही तर आपला आन्सर किती 47 हे याचं उत्तर इथं येईल याच्यामध्ये ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन आता याच्या पुढे क्वेश्चन हे मी पूर्ण चॅट जीपीटी क्वेश्चन घेतले आहेत आणि याचा जो पाहिजे प्रत्येक हे एक्झाममध्ये कोणत्या कोणत्या आले आहेत त्यांनी चॅट जीपीटी पूर्ण डाटा आहे तुम्ही याला व्हेरीफाय तर करू शकता का ठीक आहे. काय म्हणता SSC CGL 2023 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे हा तर तर याला आपण सॉल्व करूया अगोदर तर काय दिलं इथं 84/4 7 बाय डिवाइड बाय 7/2 याला कसं होणार ठीक आहे पर्यंत 84/4 भागेला 7/2 प्लस 6 ठीक आहे. तर काय करूया आपण इथं 84ला आपण भागा किती इथं 4 2 8 4 म्हणजे 4 1 2 8 4 1 4 भागाच्या रूपात जर आपण गुणाकार केलं तर काय होते याचं इंटरचेंज होते 7/2 काय होणार 2/7 होईल प्लस 6 होणार 7 1 7 7 3 21 म्हणजे किती आलं इथं 3 गुणिला 2 अधिक 6 किती होतात हे 6 अधिक 6 म्हणजे किती 12 ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं इथे किती आहे 18 मायनस 3/6 प्लस 4/2 ठीक आहे तर इथं 18 मायनस 6/3 प्लस 4/2 3 1 3 3 2 6 2 1 2 4 हे किती येतं 18 मायनस 2 प्लस 2 इज इक्वल टू किती तर मायनस 2 प्लस 2 कॅन्सल सहसा आपला आन्सर किती 18 म्हणजे सी हे त्याचं उत्तर इथं येईल याच्यामध्ये. नेक्स्ट बघा NDA मध्ये क्वेश्चन विचारला होता हा तर सिम्पल त्याच पद्धतीने काय जेव्हा काय 2/5 प्लस 3/10 आणि डिवाइड बाय दिला ठीक आहे 2/5 प्लस 3/10 डिवाइडेड बाय 9/20 ठीक आहे
तर आपण याला इथे याला डिव्हिजन करून घ्या. काय ते 2/5 प्लस 3/10 डिवाइडचं मल्टिप्लाय केलं तर काय होते 20/9 होऊन जाईल. 10 20 वरती येणार 2 आणि 3 3 3 3 3 9 म्हणजे आपल्याला काय मिळेल तर 2/5 प्लस 2/3 याच्या आपण ॲडिशन कशी करतो खाली 5 3 15 आणि वरती 3 2 6 आणि 2 5 10. ठीक आहे म्हणजे किती आलं 16/15. ठीक आहे तर हे पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये आहे का याच्यामध्ये पुढे दिलं लागेल तर नाही दिलं आहे तर आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल पुन्हा तर कुठं काही मिस्टेक झाली आहे याच्यामध्ये. तर बघा तर याच्या आन्सरच्यामध्ये येईल तर 16/15 त्याचा आन्सर तर असायला तर पाहिजे चांगलं. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथं UPSC CET मध्ये 2000 क्वेश्चन विचारला हा. तर किती आहे 15 डिवायडेड बाय 5/3. ठीक आहे आणि प्लस 4/2. तर 15 याला मल्टिप्लाय करूया अगोदर काही तर 3/5 येईल आणि 4/2 म्हणजे किती 2 दे. ठीक आहे 5 1 5 5 3 15 म्हणजे अशा पद्धतीने येईल 3 3 9 9 2 किती 11. ठीक आहे म्हणजे 9 + 2 म्हणजे किती 11. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं येईल त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा त्यासारखं क्वेश्चन दिलं इथं तर किती झाले 8/2. ठीक आहे 8/2 म्हणजे किती 4 आणि ही साईन जी आहे ही साईन काय तर दिसत नाही माहिती लेझर नव्हतं ठीक आहे लेझर प्लस आहे. ठीक आहे काय येतं प्लस आहे म्हणजे ह्या 4 आणि हा येईल प्लस 4 3 12 3 मायनस हा पण 3 येईल इक्वल टू किती प्लस मायनस ते कॅन्सल आन्सर किती 4 ह्याच्या उत्तर येईल. इथे बघा इथं किती म्हणायचं आता पुन्हा काय दिला ऑर्डर इथं. ठीक आहे किती वरती 15/3 गुणिला 4/2 आणि प्लस दिला आहे 10/5 म्हणजे किती 5 2 10 2 असेल. ठीक आहे प्लस हा किती येईल 3 15 4 2 8 प्लस 2 2 10 2 12 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर येईल. सोपं सोपं क्वेश्चन आला कधी कधी. मग दिला क्वेश्चन हा किती 7 2 14 प्लस किती 7 2 8 2 आणि -2 किती 2 2 कॅन्सल ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर येईल. ठीक आहे आरमध्ये विचारलं 24 इथे किती पहिले किती हा 4 × 24 4 प्लस 3 × 18 मायनस 4 × 16 किती येते प्लस 4 मायनस 4 कॅन्सल आन्सर किती 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर. नेक्स्ट बघा इथं IBPमध्ये क्वेश्चन विचारला हा 36 पहिले 36 त्याचं असं भागेला असं माहिती आहे इथे किती 4 3 12 म्हणजे किती 3 आणि पुन्हा 5 ते 12 36 12 अधिक 5 येते 17 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर. इथे किती 5 9 45 म्हणजे पहिलं किती झालं 9 गुणिला 3 2 6. ठीक आहे मायनस किती -9 18 -9 म्हणजे किती 9 आन्सर याचं. ऑप्शन मध्ये काही नाही दिलं आहे म्हणजे पुन्हा चेक करू आपण इथं किती येईल 5 9 45 9 मल्टिप्लाय 3 किती 2. ठीक आहे मायनस किती 9 येते तर 9 2 18 मायनस 9 9 आन्सर यायला पाहिजे सर. ठीक आहे ऑप्शन मध्ये नाही आहे तर असो. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता इथं काय म्हणते इथं चे मूल्य शोधा आपण व्हॅल्यू काढायचे इथं सरळ सरळ काय झालं भागाकार बघा इथं 126,000 भाग आपण टिकलं किती दिलं तर 9 म्हणजे 9 प्लस किती उरले इथं 3 उरले तर किती बोलतो म्हणतो 126/9 9 1 9 3 उरले तर 9 चूक 36 14 आणि प्लस या दोघांचा गुणाकार किती ते 12 - 17 मग आता किती येते 12 17 किती 26 - 17 किती राहतात इथं 9 बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याचं उत्तर त्याच्यामध्ये. ठीक आहे बघा हा वगैरे क्वेश्चन किती येतो याला आपण बहुतेक पुरापर हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो मग याच्यामध्ये आन्सर किती आला आपलं मस्त 4 मायनस है ना 3 आपला आन्सर 3 आला क्वेश्चनचं. ठीक आहे आपण हा वगैरे सॉल्व्ह केला क्वेश्चन याच्यामध्ये आन्सर किती आलं तर 3 क्वेश्चन चालतं. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा किती राहता इथं. ठीक आहे पहिले काय दिलं 5
प्लस 1/4. ठीक आहे, आपण याला 1/4 घेऊया. मल्टिप्लायमध्ये किती दिलं इथं -10 मल्टिप्लाय. आता याचा आन्सर जे आहे किती येईल 13 - 4 म्हणजे किती 9 आणि 9 - 23 म्हणजे किती होतात, सॉरी 23 - 9 किती होतात 23 - 14 म्हणजे इथे किती येईल 14 डिवायडेड बाय किती येतं -7. बरोबर आहे. तर आपण याला अगोदर या ब्रॅकेट दिला इथं. ठीक आहे, तर आपण हा ब्रॅकेट अगोदर कम्प्लीट करून घेऊया, कारण की हा ब्रॅकेट दिला आहे याच्या आतमध्ये हा याचा आन्सर किती आलेला आहे. ठीक आहे, आणि हा 14 म्हणजे असा पूर्ण मोकळा आहे. ठीक आहे, तर कितीला 5 + 1/4 या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये -10 मल्टिप्लाय. आता याचा भागाकार समजा आपण जर केला आपण 7 × 2 = 14 म्हणजे तर -2 येणार. ठीक आहे, तर 5 + 1/4 किती 10 × 2 = 20 प्लस 20 येणार. 4 × 4 = 20 म्हणजे किती 5 प्लस हा पण 5 येणार म्हणजे किती 10. 10 तर पर्यामध्ये ऑप्शन दिला आहे त्यांनी, ऑप्शनमध्ये 10 तर कुठे दिसत तिथं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपण जरा पुन्हा एकदा बघून क्रॉस चेक करायचं. किती 9 आणि 13 किती येतं 30 म्हणजे किती 14. ठीक आहे, आणि याला डिवाइडमध्ये किती आहे -7 आहे, तर म्हणजे किती येईल -2. ठीक आहे, -2 - 10 +20 +20 × किती 2/4 म्हणजे किती होते ते 4 × 5 = 20 5 × 5 = 10 म्हणजे ऑप्शन आपल्या इथं 10 याचा आन्सर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन इथे किती येतं सरळ सरळ हा जो पार्ट आहे हा किती येईल 2. भागाकार केला आपण गुणाकार इथे त्याचा 12 म्हणजे आपल्याला काय येईल 5 + 12 - 2 जे होतात 5 × 12 17 - 2 म्हणजे किती 15. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर देतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिंपल क्वेश्चन होता कधी कधी. आता किती आहे भागाकार करून घ्या अगोदर. 7 × 3 अधिक 3 वजा 4 म्हणजे 7 × 21 अधिक 3 - 4 तर 24 - 4 म्हणजे किती 20. ऑप्शन क्रमांक बी. तर बघा इथं काय दिलं आहे 8 अधिक 12/4 × 2 - 5. पहिल्यांदा भागाकार करून घ्या. 8 4 4 × 12 × 2 - 5 किती 3 6 येईल म्हणजे काय आलं आन्सरचं 8 + 6 - 5 म्हणजे किती 14 - 5 म्हणजे किती येईल 9. ठीक आहे, बरोबर ना 3 आणि 6. ठीक आहे, 6 14 - 5 आन्सर किती पाहिजे ठीक आहे, आन्सरचं 9 आन्सर इथं यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. किती दिलं याच्यामध्ये 15 प्लस आता पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. इथे 6 येईल आणि 6 × 6 36 येईल. 15 + 36 - 8 तर किती होतील 15 अधिक 36 51 - 8 आणि 51तून 8 मायनस केल्यानंतर आपल्याला किती मिळते त्यामध्ये 51 8 मायनस केल्यानंतर 43 हे आपलं उत्तर असायला पाहिजे त्यामध्ये. सॉरी किती येतं +2 5 5 असते किती 30 आणि 15 किती येईल जे 30 येईल 30 आणि 15 किती 45. बरोबर आहे, म्हणजे 45 मधून 8 मायनस केला 45 - 8 तिथं 7 नाही तर किती 3 37 म्हणजे आपण ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर. ठीक आहे, इथे किती बघा 20 म्हणजे इथे किती 50 - 5 अधिक 12 किती होते हा 45 + 12 म्हणजे किती बरोबर ना 5 45 + 57 am I right 12 50 45 + 12 50
रिझल्ट असायला पाहिजे मग. नेक्स्ट बघा मध्ये इथे जे आहेत आपले इथं क्वेश्चन जे आहेत पूर्ण इथं संपले आहेत. होऊ शकते की थोडंसं चॅट जीपीटीवरचं मी डायरेक्ट क्वेश्चन घेतले आहेत. तर मी ह्या क्वेश्चन लेवल म्हणजे डिफिकल्टी कशा त्या हिशोबाने घेतले आहेत. नंतरचे क्वेश्चन आहेत पार्ट 2 मध्ये आपण आणखी डिफिकल्ट लेवलचे आहेत जे क्वेश्चन आपण इतर एक्झाममध्ये विचारले आहेत ते आपण ते बघणार आहोत. त्यामध्ये काही तुमचे त्याच्यामध्ये अल्जेब्रिक जे काही असं स्क्वेअर वगैरे फॉर्म्युला वगैरे त्यावरती किंवा काही घातांक बेस ज्याच्या पण आपण काही क्वेश्चन तर घेणार आहोत त्यामध्ये. तर याच्यावर काही जर तुम्हाला डाऊट असेल काही तुमचं सजेशन असेल तर प्लीज तुम्ही तर कमेंट करा आणि मला सांगा. त्या आपण सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न इथं करू याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कुठं जर काही मिस्टेक असेल आढळले असेल तर प्लीज तुम्ही इथं मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. आपण त्याला पण इथं नक्की त्याच्यावरती सुधारणा करू याच्यामध्ये. थँक्यू. आपण ते थांबू.